यूट्यूबवर कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे रेडी रांगोळीचा कंप्लीट ट्युटोरियल व्हिडिओ खूप कमी आहेत, म्हणून तुमच्या रिक्वेस्ट खातर मी फुल प्रोसेस स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। याच्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य आहे मास्किंग टेप, परमनंट ब्लॅक कलरचा मार्कर पेन, कोणत्याही कलरचा तुम्ही घेऊ शकता, आणि 175 मायक्रॉनचा OHP शीट A4 साईजचा आहे, आणि आपल्याला महालक्ष्मी देवीची प्रिंट आउट लागणार आहे। आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मास्किंग टेपने मी OHP शीट पेपरवरती चिटकवून घेतलेला आहे, आणि ब्लॅक कलरच्या परमनंट मार्कर पेनने ते डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर गोल्डन कलर बनवण्यासाठी मी ऑरेंजमध्ये येलो कलर मिक्स करून घेतलेला आहे। याची मी लाईट आणि डार्क शेड बनवलेली आहे। सोबतच ब्लॅक कलरमध्ये थोडासा व्हाईट कलर मिक्स करून घेतलेला आहे, तो आपल्याला ग्रे कलर म्हणून वापरायचा आहे जो फेसचा पार्ट आहे तिथे। आणि सुरुवात आपण डोळ्यांपासून केलेली आहे, तर देवीचे डोळे आपण पूर्ण व्हाईट रांगोळीने बनवलेले आहेत। थोडासा आपण फॅब्रिक ग्लू लावलेला आहे, आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळी त्याच्यावरती प्रेस करून चिटकवून घेतलेली आहे, आणि एक्स्ट्राची रांगोळी ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घेतलेली आहे। आणि बाकीच्या भागामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण नाकाच्या भागामध्ये आणि ओठांच्या भागामध्ये ग्रे कलर वापरणार आहोत, आणि ब्लॅक कलर वापरणार आहोत, आणि उरलेल्या भागामध्ये ग्रे कलर वापरणार आहोत, म्हणजे आपल्याला चेहऱ्याचे जे फीचर्स आहेत ते व्यवस्थित दिसतील। तर इथे नथचा पार्ट आहे तो सुद्धा आपण पूर्ण ब्लॅक ग्रे कलरने भरून घेणार आहोत। नंतर आपण तिथे कुंदन चिटकवून नथ तयार करून घ्यायचे आहे। तर इथे फॅब्रिक ग्लूचं जे सोल्युशन आहे ते 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी असं कन्सिस्टन्सी घेतलेलं आहे। फॅब्रिक ग्लूचं परफेक्ट सोल्युशन कसं बनवायचं याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे। 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो, त्याची लिंक सुद्धा मी इथे आय बटनमध्ये देते। हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी याच्यामध्ये ती प्रोसेस सांगितलेली नाही, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा, नक्कीच तुम्हाला त्याची मदतच होईल। आणि हा सुद्धा पोर्शन छोटासा आहे, त्याच्यामुळे मी हातानेच ही रांगोळी प्रेस करून घेतलेली आहे, आणि एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली। आणि डोळ्यांवरती जी हा कलर ओव्हरलॅप झालेला आहे तो व्यवस्थित मी हलक्या हाताने काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण सगळं डिझाईन अल्टरनेट कंप्लीट करून घेणार आहोत। तर इथे बघत असाल तुम्ही माझी फॅब्रिक ग्लूची चुकीची कन्सिस्टन्सी झालेली, पातळ झालेला फॅब्रिक ग्लू, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये फॅब्रिक ग्लू ॲड करून ते सोल्युशन जास्त घट्ट केलेलं आहे। आणि आता आपण जे देवीचं मंगळसूत्र आहे ते बनवत आहोत, तर त्याच्यासाठी मी डार्क आणि लाईट गोल्डन कलर वापरलेला आहे, आणि उरलेल्या भागामध्ये पूर्णपणे ब्लॅक कलर वापरून घेतलेला आहे। सोबतच जे 2 फुले आहेत ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच गोल्डन कलरने बनवून घेतलेला आहे, किंवा तुम्ही ऑरेंज कलर सुद्धा यूज करू शकता। आणि हे कलर थोडेसे लाईट झाले म्हणून मी वरून थोडंसं आणखी त्याच्यावरती कलर प्रेस केला, आणि एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली। आणि त्याच्यानंतर जो आता देवीचं जे कपाळाचा भाग आहे तिथे आपण येलो कलर देऊन घेणार आहोत। तर पटकन ही प्रोसेस करायची आहे, कारण त्या ब्लॅक कलरमध्ये रांगोळी नंतर ओव्हरलॅप होऊ शकते, म्हणून पटकन आपण तिथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळी तिथे चिटकवून घ्यायची आहे। आणि उरलेली जर ब्लॅक कलरमध्ये जर ती रांगोळी स्प्रेड झालेली असेल तर सुक्या ब्रशने हलक्या हाताने ते काढून घ्यायचे आहे। जो आता देवीचा खालचा भाग आहे ज्याच्यावरती देवी उभा राहिलेली आहे तिथल्या भागामध्ये ब्लॅक आणि ग्रे कलरचा आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळी चिटकवून घ्यायची आहे। आणि नंतर वरून OHP शीट टाकून कापडाच्या मदतीने व्यवस्थित रांगोळी प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची आहे। आणि आउटलाईनच्या बाहेर गेलेली डिझाईन ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घेतली आहे। सोबतच आता जो देवीचा मुकुट आहे तिथे मी एकदम सगळीकडे फॅब्रिक ग्लू लावून घेत आहे, आणि त्याच्यानंतर आपण ब्राऊन कलर बनवून घेतलेला होता, जो आपला गोल्डन कलर आहे त्याच्यामध्ये थोडासा रेड आणि ब्लॅक कलर मिक्स केला की ब्राऊन कलर तयार होतो। तर त्याने बॉर्डर आखून घेतली मुकुटाला, आणि उरलेल्या भागामध्ये लाईट आणि डार्क ब्राऊन कलर मिक्स केलेला आहे, आणि वरून OHP शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली। आणि व्यवस्थित ज्या ठिकाणी रांगोळी चिटकली नव्हती त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा रांगोळी चिटकवून घेतलेली आहे। आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जो देवीच्या मुकुटाच्या भोवतीचा जो कलर आहे रेड, व्हाईट आणि ग्रीन, तो कॅमेरा ऑनच झाला नव्हता, त्याच्यामुळे तो पार्ट मला दाखवता आलेला नाही। तर तो पार्ट जो देवीचा मुकुट आहे तो व्यवस्थित सुकल्यानंतरच तो ग्रीन पार्ट आहे तो मी कंप्लीट करायला घेतलेला आहे। पहिली डिझाईन सुकल्यानंतरच त्याच्या शेजारची डिझाईन कंप्लीट करायला घ्यायची आहे, हे कायम लक्षात ठेवायचं, नाहीतर एकमेकांवरती कलर ओव्हरलॅप होतात आणि आपली रांगोळी खराब दिसायला लागते। त्याच्यामुळं आणि तुमच्या लक्षात येतच असेल, मी आधीचे जे तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील तर ते रांगोळी मी साईडने झटकून काढायचे, पण इथे मी काय करत आहे तर रांगोळी डायरेक्टली पलटी करून
एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढत आहे, कारण याच्यावरती आपली दुसऱ्या कोणत्याच कलरवरती रांगोळी ओव्हरलॅप व्हायला नको म्हणून मी ही रांगोळी डायरेक्टली पलटी करून झटकून काढत आहे. आणि तुम्हाला गोल्डन कलर कसा बनवायचा हे जर डिटेलमध्ये हवं असेल तर आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ मी आत्ताच अपलोड केलेला आहे, त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला लगेच सापडेल. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा नक्की चेक करा गोल्डन कलर कसा बनवायचा तो. तर इथे आता जो दागिन्यांचा भाग आहे तिथे सुद्धा मी पूर्ण गोल्डन कलर देऊन घेत आहे. तिथे एकदम प्लेन गोल्डन कलर मी देऊन घेत आहे. पण इथे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, मी फॅब्रिक ग्लू लावताना मधल्या भागामध्ये आधी लावून घेतलेला आहे आणि नंतर जो मंगळसूत्राचा भाग आहे तिथल्या पोर्शनमध्ये शेवटी मी फॅब्रिक ग्लू लावलेला आहे. कारण तिथल्या पोर्शनमध्ये जर आधी मी फॅब्रिक ग्लू लावला तर ती मंगळसूत्राच्या पार्ट मधल्या जी रांगोळी आहे ती ओली होईल आणि नंतर आपण जो गोल्डन कलर अप्लाय करणार आहोत तो त्याच्यावरती ओव्हरलॅप होईल, ब्लॅक कलर पूर्ण रिमूव्ह होऊन जाईल. म्हणून तिथल्या भागामध्ये रांगोळी स्प्रेड करताना आधी स्प्रेड करायची आणि उरलेल्या भागामध्ये नंतर स्प्रेड करायची. तरीसुद्धा तुम्ही इथे बघत असाल आपली रांगोळीवरती ब्लॅक कलरवरती रांगोळी थोडीशी ओव्हरलॅप झाली, तर सुक्या ब्रशने मी हलक्या हाताने ती काढून घेतलेली आहे. आणि नंतर आपण ॲक्रेलिक कलरने ते थोडेसे डार्क करणारच आहोत. जो निऱ्यांचा पार्ट आहे तो ग्रीन, तर त्याच्यासाठी मी ग्रीनमध्ये थोडासा ब्लॅक कलर मिक्स केलेला आहे. त्याची थोडीशी डार्क आणि लाईट शेड मी बनवलेली आहे, जेणेकरून आपल्याला साडींच्या घड्या दिसतील आणि त्याची सावली पडलेली सुद्धा दिसेल. आणि उरलेल्या भागामध्ये ओरिजिनल जो आपला ग्रीन कलर आहे तो तिथे मी अप्लाय केलेला आहे रंगोली स्टेनरच्या मदतीने, म्हणजे तो सगळीकडे इव्हनली स्प्रेड होईल. पण हो, हा ग्रीन कलरची रांगोळी अप्लाय करायच्या आधी मी तो येलो कलरचा गोल्डन कलरचा पार्ट व्यवस्थित सुकू दिलेला आहे आणि ही पूर्ण रांगोळी अर्धा तास व्यवस्थित सुकू द्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण सेकंड लेअर द्यायला सुरुवात करणार आहोत. तर इथे सेकंड लेअर देताना मी डोळ्यांचा पार्ट अगदी शेवटी देणार आहे, कारण तो छोटासा पार्ट आहे आणि त्याच्यावरती फर्स्ट पार्टमध्ये सगळी रांगोळी ओव्हरलॅप झाली आणि डोळे पूर्ण काळे झाले होते, म्हणून मी व्हाईट कलरचा पार्ट शेवटी अप्लाय केलेला आहे. बाकीचा जो चेहऱ्याचा पार्ट आहे सेम मी फर्स्ट लेअरमध्ये जसा केला होता ग्रे आणि ब्लॅक कलर मिक्स करूनच केलेला आहे. आणि त्याच्यानंतर अल्टरनेट डिझाईन सेकंड लेअरमध्ये काळजीपूर्वक करायची आहे. फर्स्ट लेअर आपला कसा पण चालू शकतो, कारण सेकंड लेअर महत्त्वाचा असतो, व्यवस्थित बसला पाहिजे, अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे, परफेक्ट आला पाहिजे. म्हणून अल्टरनेट डिझाईन इथे मी कंप्लीट करून घेत आहे. ग्रे कलर ब्राऊन कलर मी आधी देऊन घेतलेला आहे, बॉर्डर आखून घेतलेले आहे मुखवट्याला आणि उरलेल्या भागामध्ये गोल्डन कलरने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळी स्प्रेड केली आहे. कापडाच्या मदतीने OHP शीटवरती प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढलेली आहे आणि इथे सुद्धा डोळे व्यवस्थित मी चेक केलेले आहेत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक स्टेपनी तुम्हाला दिसतच असेल अल्टरनेट डिझाईन मी कंप्लीट करून घेत आहे, म्हणजे कोणते डिझाईन एकमेकांवरती ओव्हरलॅप होणार नाही आणि तुम्हाला इथे फर्स्ट आणि सेकंड लेअरमधला फरक नक्कीच जाणवेल. फर्स्ट लेअरमध्ये मी कधी कधी शेजारच्या डिझाईन थोडा वेळ थांबून का होईना पण कंप्लीट केल्या, पण तरी एकमेकांवरती ओव्हरलॅप झाल्या. पण इथे सेकंड लेअरमध्ये मी कम्प्लिटली अल्टरनेट डिझाईन कंप्लीट करत आहे. तर त्याच्यामध्ये फरक दिसत असेल तुम्हाला की कोणतीच रांगोळी एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेली नाही आणि आपले कलर सुद्धा किती फ्रेश दिसत आहेत. आणि मैत्रिणींनो, नेक्स्ट तुम्हाला कोणत्या देवी देवतांची रेड रांगोळीचा ट्युटोरियल व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या ताईंना माझ्याकडून रेड रांगोळी ऑर्डर करायची आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती माझ्याशी व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जी रेड रांगोळी माझ्याकडून घ्यायची आहे ती तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हो, मी जे रेड रांगोळी बनवण्यासाठी साहित्य वापरते तेच साहित्य जर तुम्हाला पण हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथे टॅग प्रोडक्टमध्ये मी वापरत असलेल्या सगळ्या साहित्याची लिंक तुम्हाला देत आहे. तिथून तुम्ही ते सगळं साहित्य नक्कीच ऑर्डर करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे तुम्ही तेच मागवाल आणि तुमचा वेळही वाचेल. त्याच्यानंतर जो देवीच्या कपाळावरचं जे भंडारा आहे तो सुद्धा मी व्यवस्थित देऊन घेतलेला आहे. तर इथे तुम्ही म्हणाल की जे कुंकू आहे ते कधी दाखवायचं, तर ते आपण ॲक्रेलिक कलरने हा सेकंड लेअर व्यवस्थित सुकल्यानंतर आपण ॲक्रेलिक कलरने ते रेड कलरने कुंकू दाखवणार आहोत, त्याच्यामुळे ते काळजी करायचं कारणच नाही. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पायाला सुद्धा मी गोल्डन कलरची रांगोळी चिटकवून घेतलेली आहे. आणि ही त्याच्यानंतर जे देवीच्या कानातले आहेत, कुंडले आहेत, मुकुटाचा जो भाग आहे तिथे सुद्धा मी मधल्या भागापासून आधी फॅब्रिक ग्लू लावून घेतला, पण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी मी आउटलाईन रांगोळीने करून घेतलेली आहे आणि नंतर मधल्या पोर्शनमध्ये रांगोळी फिल करून घेतलेली आहे. आणि ही सुद्धा रांगोळी OHP शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढलेली आहे. तर आता साडीचा जो ग्रीन कलरचा पार्ट आहे निऱ्यांचा, तिथे सुद्धा मी डार्क ग्रीन कलर आणि त्याची सेकंड शेड आहे ती सुद्धा अप्लाय करून घेतलेली आहे आणि उरलेल्या पोर्शनमध्ये ॲज इट इज
ओरिजिनल ग्रीन कलर मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेला आहे आणि त्याच्या खालचा जो साडीचे किनारा आहे, धडी आहे, तिथला पार्ट आपण नंतर करून घेणार आहोत. म्हणजे शेजारची डिझाईन लगेच कंप्लीट न करता अल्टरनेट डिझाईन कंप्लीट करणार आहोत. तर ती डिझाईन झाल्यानंतर वरच्या भागामधला जो पोर्शन आहे तिथे आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाहेरच्या बाजूपासून आधी फॅब्रिक ग्लू लावायला सुरुवात करायची आहे. पण रांगोळी स्प्रेड करताना आतल्या भागापासून बाहेरच्या भागापर्यंत स्प्रेड करायची आहे. म्हणजे फॅब्रिक ग्लू दुसऱ्या कलरमध्ये पसरणार नाही आणि आपली रांगोळी त्याच्यावरती ओव्हरलॅप होणार नाही. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडून जर सेम वेगवेगळे कलर एकाच वेळी माझ्यासारखे रेड आणि गोल्डन कलर स्प्रेड होत नसतील तर तुम्ही एक कलर सुद्धा कंप्लीट करू शकता. काहीच हरकत नाही. फक्त तो कलर आधी सुकू द्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारचा कलर कंप्लीट करायला घ्यायचा आहे. तर ते कलर मला मॅनेज होत होते म्हणून मी एकाच वेळी दोन्ही कलर देऊन घेतलेले आहेत. तर आता इथे मी वरचा जो पार्ट आहे ग्रीन कलरचा तो इथे व्यवस्थित दाखवत आहे. तर रेड, व्हाईट आणि ग्रीन कलरचा पार्ट आहे तिथे पूर्णपणे मी बाहेरून आतल्या भागामध्ये असं फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे. पण जो मुकुटाचा भाग आहे, रेड कलरचा पार्ट आहे, तिथल्या भागामध्ये आधी मी रांगोळी स्प्रेड करून घेत आहे. कारण मुकुटाच्या भागामध्ये मला फॅब्रिक ग्लू जायला नकोय आणि त्याच्यावरती रेड कलर ओव्हरलॅप व्हायला नको, कारण मुकुट खूप छान झालेला आहे सेट. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण तो व्यवस्थित फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे आणि रांगोळी स्प्रेड करताना आधी त्या पोर्शनमध्ये रांगोळी स्प्रेड करायची आणि नंतर मधल्या पोर्शनमध्ये. हा नियम लक्षात ठेवा, तरच तुमच्या रांगोळीला परफेक्ट फिनिशिंग येणार आहे. तर आता ग्रीन कलरचा पार्ट व्यवस्थित सुकलेला आहे आणि साडीची जी किनार आहे तिथे आपण रेड आणि गोल्डन कलरची रांगोळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. तर आता तो भाग झालेला आहे आणि इथे माझ्याकडून चूक झाली, तो म्हणजे ग्रीन आणि जो साडीचा किनारा आहे तो सगळ्या इथे मी एकदाच फॅब्रिक ग्लू लावून घेतला. त्याच्यामुळे रांगोळी स्प्रेड करताना माझी खूप धांदल उडाली. कारण ग्रीन कलरचा पार्ट मला थोडा सुद्धा रेड कलरमध्ये जाऊ द्यायचा नव्हता आणि रेड कलरचा थोडा सुद्धा पार्ट मला ग्रीन कलरमध्ये जाऊन द्यायचा नव्हता. म्हणून इथे जरा खूप काळजी घ्यावी लागली. तर तुम्ही डोकं जागेवरती ठेवून व्यवस्थित एका पोर्शनमध्ये रांगोळी व्यवस्थित स्प्रेड करून घ्या, म्हणजे तुमची रांगोळी खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर आता वरचा जो लेफ्ट साईडचा भाग आहे तिथे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रांगोळी स्प्रेड केली, पण तिथे रेड कलर व्हाईट कलरवरती ओव्हरलॅप झाला म्हणून मी ब्रशने पटकन हलक्या हाताने एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढलेली आहे. तर प्रत्येक वेळी ही काळजी घ्यायची आहे. तर आता डोळ्यांचा जो पार्ट आहे तिथे मी व्हाईट कलरची रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपला हा सेकंड लेअर पूर्णपणे अर्धा तास सुकू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यावरती पूर्णपणे ॲक्रेलिक कलरचा लेअर द्यायचा नाही. फक्त मी बॉर्डर करून घेतलेले आहे आणि दागिने जे आहेत, जे मंगळसूत्र आहे तिथे मी ब्लॅक कलर देऊन घेतलेला आहे आणि ब्राऊन कलरने बॉर्डर करून घेतलेले आहे. पूर्ण रांगोळीला ब्लॅक कलरने बॉर्डर केलेली आहे. देवीचा जो मुकुट आहे त्याला सुद्धा मी आउटलाईन ब्राऊन कलरने ड्रॉ केलेले आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल डोळे आणि नाकाचा आणि ओठांचा जो पोर्शन आहे तिथे सुद्धा मी ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेतलेले आहे. साडीच्या धडीवरती मी ब्राऊन कलरने चेक्स काढून घेतलेले आहेत. कुंकू सुद्धा मी रेड ॲक्रेलिक कलरने देऊन घेतलेला आहे. याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही, तरच आपली रांगोळी वॉटरप्रूफ राहील. आणि व्हिडिओ पुन्हा ऑफ झाला त्याच्यामुळे दागिने कसे चिटकवायचे हे दाखवता आलेलं नाही. तर व्यवस्थित दागिन्यांचं मेजरमेंट घ्यायचं आहे रांगोळीवरती ठेवून आणि ते फॅब्रिक ग्लूनेच व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा व्यवस्थित सुकू द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतरच एक्स्ट्राचा जो कडचा OHP शीट आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण रांगोळी सुकल्यानंतरच थोडीशी फोल्ड करून बघायची आहे, रांगोळीला कुठे क्रॅक तर जात नाही ना. तर अशा प्रकारे आपली सुंदर ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीची सुंदर अशी रेडीमेड रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि हाईप दोन्ही सुद्धा करा. तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा सुंदर रेडी रांगोळी बघण्यासाठी, शिकण्यासाठी पूजा मार्कड या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.